चारी दिशांनी असंख्य नाती नजरेला पडती. शब्दरूपाने कथांमध्ये ती अलगद येऊनी रुजती. नात्यांमधल्या किती दिसाव्या तरल गुंतागुंती. उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती. गुंगुन जाते मती. कथा दोघी. लेखन आणि वाचन डॉक्टर अनघा केसकर. मी माझ्या तंद्रीतच स्वतःशी काहीतरी गुणगुणत चालले होते. इतक्यात कोणीतरी हटकलं. मावशी, कशा आहात तुम्ही? खूप दिवसात पाहिलं नाही तुम्हाला. मी एकदम भानावर आले, पण त्या समोरच्या मुलीला मी ओळखलं नाही. चेहरा ओळखीचा वाटत होता. मी जरा निरखून पाहिलं. चण लहानखोरी असली तरी ती काही मुलगी म्हणण्या इतकी वयानं लहान नव्हती. 40शीच्या आतली सहज असावी. डोळ्यात काजळ, तेल लावून चप्प बसवलेले राखाडी रंगाचे केस, किंचित उचललेले खांदे, अंगावर थोडा बेंगरूळ वाटणारा सिंथेटिक कापडाचा पंजाबी ड्रेस. समोरच्या व्यक्तीच्या नजरेला खटकेल अशी हातांची अस्वस्थ हालचाल करायची जडलेली सवय. त्या कोपऱ्यावरच्या जुनाट कौलारू घराच्या दारात हिला उभं असताना पाहिल्याचं माझ्या लक्षात येतंय. तोच तिचा प्रश्न आला. ओळखलं नाहीत ना मला? मी सुलभा कोटस्थाने. ताईला आणि मला तुम्ही त्या धारप काकूंच्या घरी भेटला होतात हळदी कुंकवाच्या दिवशी. आपण हिला नक्की ओळखलं याचा पुरावा देत मी म्हटलं, हां ओळखलं ना, तुम्ही त्या कौस्तुभ बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये राहता नाही का? माझ्या ह्या बोलण्याची पोच देत ती हसली. पण तुम्ही कबूल केलं होतं तरी आला नाहीत आमच्याकडे, ती म्हणाली. मी पाहतच राहिले. मी यांच्याकडे जायचं कबूल केलं होतं? कधी? मी अपॉइंटमेंट विसरले? नाही. मग मला आठवलं, सहज शिष्टाचार म्हणून त्यांनी या म्हटलं आणि मी येईन असं मोघम कबूल केलं होतं. ते एवढं गंभीरपणे कुणीही शहाण्या माणसानं घेतलं नसतं. माझ्या मनात शहाणा हा शब्द आला आणि त्याच क्षणी आठवलं की समोर उभी राहिलेली मुलगी त्या विशेषणाला पात्र नाही आहे. तिच्यात काहीतरी मानसिक कमतरता आहे. ती अर्धवट आहे. धारपांच्या घरी फक्त 15 मिनिटं मी तिला पाहिलं असेल तरी ते मला जाणवलं होतं. शिवाय कोटस्थाने भगिनी त्यांच्या घरून बाहेर पडल्यानंतर धारप वहिनी आणि त्यांच्या आसपास राहणाऱ्या 4-5 बायकांच्या बोलण्यावरून पुष्कळसं मला कळलं होतं. ते आठवलं आणि नेमकं हिला कसं हाताळावं ते माझ्या लक्षात आलं. मी समजूतदारपणे हसले आणि म्हणाले, अगं मला नाही जमलं तर तुम्ही यायचं ना माझ्या घरी. त्यावर ती म्हणाली, मावशी तुम्ही केव्हा असता घरी? संध्याकाळी आलं तर चालेल का? ताई म्हणते की लोकांना विचारून त्यांच्या सोयीनं घरी जायचं. विचारून नाही आले ना तर ती मला रागवेल. कुठेही शब्दात न अडकता मी मोघमपणे सांगितलं, दुपारी मी बहुधा घरी असते. पण तिनं अजाणता माझा डाव हाणून पडला आणि विचारलं, दुपारी किती वाजता? 2 वाजता चालेल? आता आली का पंचायत? अगं अगदी 2ला नको, पण 3-3:30ला चालेल. मोघमपणाचं धोरण मी त्यातल्या त्यात तसंच पुढे चालू ठेवलं. पण तीही हट्टाला पेटल्यासारखी माझ्याकडून पक्क वचन घेतल्याशिवाय राहणार नव्हती. उद्या येऊ? तिनं विचारलं. चालेल, ताईला पण आण. अहो पण ती घरी नसते ना तेव्हा. 6च्या पुढे येते. पण तुम्हाला तेव्हा वेळ नसतो ना? तिनं घाईघाईने विचारलं. ताई घरी नसताना तिला एकटीलाच माझ्याकडे यायचं होतं हे तिच्या त्या घाईघाईनं विचारण्यावरून चांगलं समजत होतं. दुसऱ्या दिवशी सुलभा बरोबर 3च्या ठोक्याला हजर. आज खास तयार होऊन आलेली दिसत होती. तेल आणि काजळ दोन्ही गोष्टी आणखी सढळ हाताने वापरल्या होत्या. जोडीला पावडरचा थरही तोंडावर फासला होता. त्या दिवशी, ताई रागवेल मी जाते आता, असं म्हणत ती 1.5 तास थांबली होती. तिची समज पुष्कळच कमी होती.
एक एक गोष्ट 4-4 वेळा तिला सांगावी लागत होती. तीही एक एक गोष्ट आळवून सांगत राहिली होती. तिचं मानसिक आणि बौद्धिक वय 10-12 वर्षाच्या मुलीचं असावं. तरीही त्यातून एक गोष्ट मला स्पष्ट जाणवली आणि ती म्हणजे तिचं एकाकीपण. दिवसभर कामानिमित्त प्रतिभा म्हणजे तिची ताई घराबाहेर असायची. संध्याकाळी यायची ती थकून बघून. मग आल्यावर तिला जर सुलभाच्या निरर्थक प्रश्नांना उत्तर द्यायचा उत्साह नसेल तर त्यात तिला दोष तरी कसा द्यायचा. आज फक्त 1.5 तास तिच्याशी बोलून माझ्या तोंडाला फेस आल्यासारखं झालं होतं. माझी आणि सुलभा प्रतिभांची खरी ओळख झाली ती अशी. 15 दिवसांनी मला प्रतिभाचा म्हणजे सुलभाच्या ताईचा फोन आला. सुलभाला म्हणे मी फार आवडले होते. माझ्याकडे येऊन गेल्यापासून तिनं रोज माझं पुराण लावलं होतं. कोणालाही अगदी वेड्या माणसांना देखील आपण आवडलो असं म्हटल्यावर आपल्याला बरं वाटतंच. मलाही तसं ते वाटलं. पण कॉम्प्लिमेंट्स कसे घ्यायचे याबाबतीत मी जरा बावळटच आहे. अशावेळी मला साधं थँक्स म्हणायलाही सुचत नाही. नुसतीच वेडगळासारखी गोंधळून मी हसते. तशी आताही हसले. पण एवढंच सांगायला काही तिने मला फोन केला नव्हता. नोकरीला जोड व्यवसाय म्हणून तिनं काही कपडे विकायचा व्यवसाय सुरू केला होता. अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडे ती ड्रेस मटेरियल आणि साड्या दाखवायच्या निमित्ताने येणार होती. लग्नसराई जवळ आली होती. देण्या घेण्यासाठी कदाचित ह्या वस्तू उपयोगी पडतील म्हणून मी तिला ये असं म्हटलं. प्रतिभाची अभिरुची चांगली होती. किमतीही बेताच्या होत्या असं पाहून 2 साड्या आणि 3 हँडबॅग्स मी विकत घेतल्या. चहा पिता पिता इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. त्यांच्या घरी आणखी कोण कोण असतं असं मी तिला सहजच विचारलं. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. त्यामुळे ती अविवाहित की घटस्फुटीत की विधवा आहे हे औत्सुक्य होतंच. असं औत्सुक्य दाखवायची मला सवय नाही. पण प्रतिभालाही कोणाशी तरी बोलायची इच्छा असावी. घरी जायची घाईही नव्हती. त्या दिवशी बोलण्यातून प्रतिभाकडून त्या दोघींची हकीकत मला कळली. यांना दोघींना आईवडील नव्हते. दोन्ही भावांनी सुलभासारख्या अर्धवट बहिणीची जबाबदारी चलाखीने टाळली होती. त्यामुळे गेली काही वर्ष प्रतिभा तिला घेऊन एकटीच राहत होती. स्वतः नाकीडोळी नीटच असून आणि बऱ्यापैकी नोकरी हातात असून प्रतिभाचं लग्न का झालं नाही हे वेगळं सांगायचं कारणच नव्हतं. ते ऐकून मला प्रतिभाविषयी वाईट वाटलं. सिनेमात अशा गोष्टी आपण पाहिलेल्या असतात. पण इथे प्रत्यक्ष ते वास्तव जगणारी हाडामासाची तरुणी माझ्यापुढे उभी होती. माझा नेहमीचा जाण्या येण्याचा रस्ता त्यांच्या घरावरून होता. आता जाता येता माझं लक्ष त्यांच्या दाराकडे आपोआप जायला लागलं. कधी त्या दोघींपैकी कोणी उभं असलं की 4 शब्द बोलून मी पुढे जात असे. प्रतिभा एकटी असली की मला सुलभाचे एक प्रताप सांगायची. सुलभाला एकटीला दिवस खायला येत असेल हे तिला कळत नव्हतं असं नाही. पण त्यावर तिच्याकडे काही उपाय नव्हता. बोलताना प्रतिभाचा सूर कधीही तक्रारीचा किंवा रागावलेला नसायचा. हे सगळं सांगतानाही चेहऱ्यावरचं स्मितहास्य कधी मावळलेलं दिसलं नाही. आलिया भोगासी असावं सादर ह्या वृत्तीनं तिनं हे आयुष्य स्वीकारलेलं दिसत होतं. इतक्या लहान वयात तिनं ज्या पद्धतीनं वास्तव स्वीकारलं होतं ते पाहून मला तिचं कौतुक वाटायचं. एखाद दिवस मला अगदी वेळ नसला तर निदान लांबूनच हात करून मी पुढे सटकायची. पण बरेच वेळा सुलभा कुठेतरी आसपास रेंगाळत असायची आणि मला ती तशी संधीच द्यायची नाही. तिचा एकटेपणा मला कितीही केविलवाणा वाटला तरी तिच्या खातर फार वेळ खर्च करण्याइतकी मीही रिकामी नसायची. आणि अगदी प्रामाणिकपणे कबूल करायचं तर तेवढी मी सहिष्णूही नव्हते. तरीही 1-2 वाक्य बोलून मी पळायचा प्रयत्न करायची. त्यातूनच तिची ओळख वाढत चालली होती. त्या दोघींविषयी मला अनुकंपा होती. पण मला त्यांच्या न सुटणाऱ्या प्रश्नात गुंतायचं नव्हतं. स्वतःचं मनस्वास्थ्य घालवायचं नव्हतं. रोज त्यांच्या घरी संध्याकाळी काय घडत असेल ते दृश्यच म्हणजे डोळ्यासमोर उभं राहायचं. 8 तास मान मोडून खास कारकुनी वृत्तीनं प्रत्येक बाबतीत पडतं घेऊन काम केल्यावर घरी येताना वाटेत भाजी, ब्रेड, रवा, पोहे, मीठ असलं काहीतरी पडल्या खांद्यानं विकत घेणाऱ्या प्रतिभाला मी कित्येक वेळा पाहिलं होतं. प्रतिभा घरी आल्याबरोबर तिच्या हातातलं सामान तिनं खाली ठेवायच्या आधीच दबा धरून बसलेलं मांजर जसं उंदरावर झडप घालेल तशी सुलभा तिच्यावर तुटून पडत असेल. दमलेल्या ताईसाठी कधी चहापाणी करायचं तरी हिच्या लक्षात येत असेल की नाही राम जाणे. ऑफिसमध्ये कारकुनी काम करणाऱ्यांना किती प्रकारे साहेब लोकांच्या मर्ज्या सांभाळायला लागत असतील याची कल्पना सुलभाला येणं शक्यच नव्हतं.
ऑफिसात ताईची आईट असेल अशीच तिची समजूत होती की काय कोण जाणे. मग ताईचं गप्प बसणं आणि हिचं बडबड करणं सुरू होत असेल. प्रतिभाला घरातून पळून जावंसं कसं वाटत नाही हेच मला कोडं होतं. पण माझ्या कल्पनेतलं ते चित्र प्रत्यक्षात किती मिळमिळीत होतं ते मला योगायोगानं समजलं. तो मंगळवार होता. मला एका मीटिंगला जायचं होतं. दिवे लागणीची वेळ होती. थंडीचे दिवस असल्यानं काळोख लवकर व्हायचा. त्यांच्या घराशी यायच्या आधीच मला कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकू आला. किंचाळल्यासारखं कोणीतरी बडबड करत होतं. त्यांच्या घरापाशी पोचले तेव्हा कळलं की सुलभा मोठ्या मोठ्यानं तिच्या ताईवर ओरडत होती. तिचं बोलणं मला समजत नव्हतं, पण ज्या पद्धतीने ती हातवारे करत होती, झटक्या दिल्यासारख्या हातापायांच्या हालचाली करत होती, त्यावरून ती फार बिथरली हे लांबूनही माझ्या लक्षात आलं. मध्येच गळा काढल्यासारखी ती रडतही होती. मी आता या घरातून निघून जाते म्हणजे तुला बरं वाटेल असा कांगावा करत होती. प्रतिभा शांतपणे खांदे पाडून तिच्या समोर उभी होती, तिच्या ओरडण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून. मला प्रतिभाचं खूप वाईट वाटलं. काय एकेकाचं नशीब असतं. दिवसभर नोकरी करून जोड उत्पन्नासाठी व्यवसाय करून दिवसाच्या अखेरीस शांत क्षणांचं साधं सुख हिच्या वाट्याला असू नये. सुलभाचं लोढणं गळ्यात नसतं तर आज ती तिच्या संसारात रमलेली असती. 2 मुलांची आई झाली असती. सुलभाला त्याची जाणीव असणं शक्यच नव्हतं. तशी प्रतिभाची अपेक्षाही नसेल. जे करते त्याबद्दल कृतज्ञता जाऊ दे, उलट हे असलं वागणं सहन करणं प्रतिभाला किती जड जात असेल. शिवाय 4 लोकात तमाशा होतो तो निराळाच. माझ्यासारखे किती लोक रस्त्यावरून जात येत होते. कोणी मागे वळून वळून पाहत होते. अशा अडचणीत टाकणाऱ्या प्रसंगी नेमकं काय करायचं असतं, कसं वागायचं असतं हे मला कधीच कळत नाही. प्रतिभाला चमत्कारिक वाटू नये म्हणून आपल्याला काही दिसलंच नाही असं भासवून पुढे पळायचं की सरळ सामना करायचं हे तेव्हाही मला ठरवता आलं नसतं. पण काहीही ठरवण्याची वेळ माझ्यावर आली नाही. सुलभाचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि तिनं थेट माझ्याशीच बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, मावशी तुम्हीच पहा ना, ही ताई उगीचच मला मारते, रागावते. मी घरात एकटी असते, घरी आल्यावरही मला रागावते. दिवसभर मी घरातलं सगळं काम करते, मग माझ्याशी गोड शब्द बोलायला हिला काय होतो. आता सगळं काम म्हणजे ही काय करत असेल हे मला ठाऊक होतं. ती कांगावखोरपणा करते हेही मला प्रतिभानं अनेक वेळा सांगितलं होतं. म्हणून माझा तिच्या बोलण्यावर मुळीच विश्वास नव्हता. तरीही प्रतिभाला हे सर्व लाजिरवाणं वाटत असेल याची मला कल्पना आली. तिच्याकडे पाहून मी जरा डोळे मिचकावले आणि माझा या कांगाव्यावर विश्वास नाही हे तिला सुचवलं. तिनंही समजल्यासारखं किंचित स्मित केलं. न्यायाधीशाची भूमिका घेत मी म्हटलं, खरे ग बाई, तू सुद्धा किती दमत असशील नाही का. सगळा स्वयंपाक तूच करतेस ना. ताईनं असं रागवायला नाही पाहिजे, मी तिला सांगते हां. त्यावर सुलभा म्हणाली, सगळा स्वयंपाक नाही केला पण मी भाजी केली. आता ती माझ्या हातून करपली तर मी काय करू. शिवाय मी केर काढला आणि कपडे वाळत घातले. ताईला आपल्या वतीनं कोणीतरी जाब विचारतंय या कल्पनेनं सुलभा खुश झाली होती. आता माझ्या सोयीसाठी सुलभानं आवाज थोडासा खाली आणला आणि ती मला कागाळ्या सांगायला लागली. दिवसभर ती कशी घरातली कामं करते आणि दमते हे ती अळवून अळवून सांगायला लागली. तिला थोडं चुचकारून मी एक एक प्रश्न विचारायला लागले. तू एवढी सगळी कामं करतेस, मग ताई तुला काय रागवते. तू तिचं ऐकलं नाहीस का. त्यावर ती म्हणाली, माझ्या हातून मागच्या आठवड्यात कप फुटला, आता मी काय मुद्दाम करते का. आज काय झालं. मी बाहेर गेले होते. काय झालं मी कुठे गेले तर. मला घरी एकटीला कंटाळा येतो, मी कुलूप लावून गेले होते. ह्या अशा अनेक प्रश्नोत्तरातून काय झालं असावं ते मला समजलं. प्रतिभाही तिला समजू नये म्हणून इंग्रजीत मला काही काही सांगत होती. प्रतिभा ऑफिसला गेलेली असताना अलीकडे सुलभा बाहेर हिंडायला लागली होती. रस्त्यावरच्या मुलांची गप्पा मारायला लागली होती. तिच्या गप्पांचे विषयही अलीकडे बदलायला लागले होते. रस्त्यातल्या कुठल्याशा मुलांची ती बोलायला लागली होती. निसर्ग नेमका ह्या बाबतीत कसा अशा अर्धवट लोकांना नॉर्मल ठेवतो. कोणाचा काय नेम सांगावा. या अर्धवट मुलीचा कोणी फायदा घेतला तर काय करायचं. प्रतिभाला त्याचीच काळजी लागली होती. तिच्यावर 24 तास लक्ष तरी कसं ठेवणार. बरं, सुलभाला काही म्हटलं की ती बेफाम व्हायची आणि असे तमाशे करायची. काही वेळा आजूबाजूच्या लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी काहीतरी फुसकं कारण काढून भांडणं करायची. तिला त्यातच मजा वाटायची. सुलभाशी सहानुभूती दर्शक 4 शब्द बोलून आणि प्रतिभाला समजावून मी माझ्या मीटिंगला गेले, पण माझ्या मनातून तो प्रसंग जाईना.
प्रतिभा सुलभाच्या दडपाव्या लागणाऱ्या तारुण्यसुलभ वासनेविषयी माझ्याशी बोलली तेव्हा माझी मान लाजेनं खाली गेली. माझं आयुष्य सुतासारखं सरळ होतं. कुठल्याच गोष्टींपासून मला असं वंचित राहायला लागलं नव्हतं. पण प्रतिभाला स्वतःलाही तिच्या वासना, आकांक्षा अशाच दडपाव्या लागल्या होत्या. तिला त्याचं काहीच वाटत नसेल. त्यानंतर पुढच्याच आठवड्यात माझ्याशी बोलताना प्रतिभानं तिचं वय काय असेल असा कठीण प्रश्न मला विचारला. आता ह्या असल्या प्रश्नाला खुबीनंच उत्तर द्यायला हवं होतं. खरं म्हणजे जे आहे त्यापेक्षा वय कमी दिसण्यात आपलं स्वतःचं काहीच कर्तृत्व नसतं. पण लोक खुश होतात. सुलभा 40शीची असेल तर प्रतिभा नक्कीच 45च्या पुढची असणार असा माझा तर्क होता. पण मी मुद्दाम म्हणाले, 40शीच्या आत असणार तुझं वय. 38? त्यावर ती हसून अभिमानाने म्हणाली, नाही, माझं वय 47 आहे. अगदी वाटत नाही हां, मी म्हटलं. मग मूडमध्ये येऊन तिनं एक हकीकत मला सांगितली. सगळ्या लोकांना असंच वाटतं, ते असंच म्हणतात. तुम्हाला म्हणून एक गंमत सांगते. आमच्या ऑफिसमधल्या रेगेनं मला लग्नाचं विचारलं होतं. तेव्हा विचारायला म्हणे त्याला भीती वाटली होती, त्याच्यापेक्षा मी खूप लहान असेन असं वाटून. मी अविचारानं विचारून गेले, हो, मग तू त्याला नकार बिकार दिलास की काय? मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. तो खरंच चांगला आहे. पण मी त्याला सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना दिली आणि विचार करायला सांगितलं. नंतर रोज उठून कटकट होण्यापेक्षा तेच बरोबर होतं ना. सुलभाचं त्याला कळलं ना तेव्हा त्यानंच माघार घेतली. मला त्याचा राग नाही हो, त्यालाही खूप वाईट वाटलं. मला त्यानं अगदी सुखात ठेवलं असतं. पण ही जबाबदारी घ्यायची त्याची मानसिक तयारी नव्हती. आता त्याला 2 मुलं आहेत. वी आर स्टील व्हेरी गुड फ्रेंड्स. कातर वेळी हे बोलताना कातर झालेला तिचा स्वर खूप काही सांगून गेला. क्षणभर तिच्या डोळ्यात उमटलेली त्याच्याविषयीची ओढ त्या अंधुक प्रकाशातही लपली नव्हती. सॉरी, मी तुला वाईट वाटेलचं काही बोललं असेल तर विसरून जा, मी म्हटलं. वास्तविक जे काही झालं त्याला मी जबाबदार नव्हते. पण तरीही आपलं सगळं काही ठीक असताना आसपासच्या लोकांना असंख्य प्रश्न भेडसावत असल्याचं कळून जसं अपराधी वाटतं तसं मला तेव्हा वाटलं. प्रतिभाला या अशा प्रश्नांना सामोरं जावं लागावं आणि आपण सुखात असावं ह्या विचारानं मला उगीच अपराध्यासारखं वाटलं. तरीही मनाचं संतुलन ढळू न देता ती परिस्थितीशी हसतमुखानं 2 हात करते हे पाहून माझा जीव गलबलला. देवाच्या दरबाराच्या अन्यायामुळे मी व्याकुळ झाले. 2-4 दिवस ही व्याकुळता मला ग्रासून राहिली होती. यांच्या लक्षात माझी बेचैनी आली तेव्हा त्यांनी खोदून खोदून विचारलं. मग त्यांना कोटस्थानी बहिणींची हकीकत मी थोडक्यात सांगितली. त्यांनी मला वेड्यातच काढलं. जगातली सगळी दुःख आपल्याला दूर नाही करतायत असं चिरंतन सत्यही मला ऐकवलं आणि खांदे झटकून मोकळे झाले. 8-10 दिवसानंतर मात्र मी पुन्हा माझ्या कामाच्या व्यापात बुडून गेले. यांच्या सूचनेप्रमाणे माझा जायचा रस्ताही मी आता बदलून टाकला. शक्यतो त्यांच्या बाजूनी जायचं नाही असं मी ठरवलं. त्यामुळे आता सुलभा किंवा प्रतिभा मला फारशा दिसेनात. दृष्टीआड सृष्टी ह्या न्यायानं माझ्या डोक्यातून त्यांचा विषय दूर झाला. कोणाकोणाकडून कळत होतं की आता सुलभाचं बेभान होऊन थैमान घालण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. आपण या बाबतीत काहीच ठोस मदत करू शकणार नाही आहोत हे स्वतःला पटवून मी ते कानाआड करत राहिले, कारण तेच मला कमी त्रासदायक होतं. अशातच एक दिवस धारप वहिनी माझ्याकडे मुद्दाम आल्या. काहीही न बोलता त्यांनी एक वही माझ्यापुढे फाट दिशी ठेवली. मी गोंधळले. काय आहे, मी विचारलं. वाचून पहा, आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे असं वाटतं मला, त्या म्हणाल्या. मी मुकाट्यानं वही उचलली आणि उघडली. वहीवर कोणाचंही नाव नव्हतं. वेड्या वाकड्या बाळबोध अक्षरात कुणीतरी काहीतरी लिहिलं होतं. रेघोट्या काढल्यासारखी चित्र काढली होती. चित्रांचा अर्थ लागत नव्हता, पण मानवी आकृत्या काढायचा प्रयत्न केलेला समजत होता. अर्थात ती बाई आहे की पुरुष काहीच कळत नव्हतं. 2 माणसं एकमेकांच्या जवळ दाखवली होती, पण ती भांडत होती की आणखी काही करत होती असं दाखवायचं आहे ह्याचाही बोध होत नव्हता. खाली लिहिलं होतं, ताई मला शिकशा करते, कोनडून ठेवते, मी पळून जाईल, ती फार वाईट आहे, अशी वाक्य वेड्या वाकड्या दुर्बोध अक्षरात लिहिलेली होती. मी धारप वहिनींकडे पाहिलं. त्या माझ्याकडे अपेक्षेने पाहत होत्या. मी विचारलं, कुठे मिळाली ही वही? हे कोणी लिहिलं असावं असं त्यांना वाटतंय याचा अंदाज मला आला होता. माझाही तोच तर्क होता, पण त्यात फारसं तथ्य नाही हे मला माहीत होतं. धारप वहिनी म्हणाल्या, आमच्या घराच्या आवारात मिळाली.
बहुधा सुलभानं लिहिलेलं असावं हे. तुम्ही नेहमी त्यांच्याशी बोलताना दिसता तेव्हा म्हटलं तुमच्या कानावर घालावं, तुम्ही काहीतरी मार्ग काढाल. माझ्या अंगावर शहाजोगपणे खुशाल सगळी जबाबदारी टाकून त्या निवांत राहणार होत्या. का म्हणून मी काही करायचं? मला त्यांची चीड आली. मी नेहमीप्रमाणे माझी चीड मनातल्या मनात स्वतःशीच व्यक्त केली आणि गप्प राहिले. मनात आलं, तुम्हाला एवढं वाटतंय तर तुम्ही करा ना काय करायचं ते. पण मी वरवर त्यांना म्हटलं, मी काय करणार हो त्यात? तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बोला प्रतिभाशी. पण तिला खूप वाईट वाटेल. आधीच ते रंजीला आली आहे सुलभाच्या वागण्यानं, त्यात ह्याची भर. मला नाही वाटत त्यात काही फारसं तथ्य आहे असं. सुलभाला असा कंगावा करायची नेहमीच सवय आहे. प्रतिभा म्हणूनच एवढा जास्त सहन करते ना धाकट्या अर्धवट बहिणीचा, मी खात्रीपूर्वक म्हणाले. आता धारप वहिनींच्या कोर्टात मी चेंडू टाकला होता. सुरुवातीला त्या थोड्या गोऱ्यामोऱ्या झाल्या, पण ह्या आरोपात तथ्य नसल्याचा मी निर्वाळा देते म्हटल्यावर त्यांना सुटल्यासारखं वाटलं असावं आणि ते त्यांच्या देहबोलीतून मला स्पष्ट वाचता आलं. मला काहीच माहीत नाही हो, तुम्ही एवढा निर्वाळा देताय तेव्हा विश्वास ठेवायलाच हवा, असं त्या म्हणाल्या. समजा मी निर्वाळा दिला नसता तर या काय करणार होत्या? हा प्रश्न मी ओठावरून मागे फतवला. त्यांच्याशी जरा आघळपघळ गप्पा मारून त्यांना चहा पाजला. थोड्या वेळानं त्या निघून गेल्या. जाताना त्यांनी आणलेली ती वही मी त्यांनाच परत दिली. मी ठेवून घेऊन काय करणार होते हो तिचं? धारप वहिनी येऊन गेल्याचं ह्यांना संध्याकाळी सांगितलं आणि मी काय उत्तर दिलं तेही सांगितलं. तेव्हा कधी नव्हे तो त्यांना माझा पवित्रा पूर्णपणे पटला आणि माझ्या मनातली खतखत तिथेच संपली. मला अधूनमधून सुलभा आणि प्रतिभा दोघीही भेटत होत्या. त्यांच्या आयुष्यात वेगळं काहीच घडणार नव्हतं हे त्यांच्या इतकंच मलाही ठाऊक होतं. त्यांच्या एकमेकींविषयीच्या तक्रारी मी कुठलाही आकस मनात न आणता ऐकत असे. तसं त्यांचं बोलणं ऐकून घेणारही त्यांना फारसं कोणी नसावं. कधी सुलभाला चुचकारल्यासारखं करून मी समजुतीच्या तात्पुरत्या गोष्टी सांगत असे. आईशिवाय तिला कोणी नाही, तिनं ताईला त्रास देऊ नये असं काही मी समजावलं की प्रतिभा कृतज्ञतेनं हसायची. तिच्या डोळ्यात थोडा ओलावाही दिसायचा. सुलभाला बरं वाटावं म्हणून मी प्रतिभालाही समजुतीच्या गोष्टी सांगितल्याचं नाटक करायचे आणि त्या नाटकात प्रतिभा सामील व्हायची. ज्या दुखण्यावर उपाय नाही तो सहन करण्यावाचून पर्याय नाही असं स्वतःला बजावून मी माझ्या मनाचं समाधान करून घेतलं होतं. आता त्यांच्याशी होणाऱ्या तुरळक भेटीनं मी पूर्वीसारखी अस्वस्थ व्हायची नाही. एके दिवशी संध्याकाळी संध्याचा माझ्या मैत्रिणीचा फोन आला. तिने म्हणे त्याआधी 2-3 वेळा सुनेच्या डोहाळ जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी मला फोन केला होता, पण फोन कोणी उचलला नव्हता. दुसऱ्या दिवशी तिच्या घरी सुनेचं डोहाळ जेवण होतं आणि लगेच ती बाळंतपणासाठी माहेरी नागपूरला जाणार होती. माझ्या घरी त्यांना बोलवायला मला सवड नव्हती आणि एवढ्या उशिरा बाजारात जाऊन काही आणायलाही वेळ नव्हता. मला लगेच प्रतिभाची आठवण झाली. तिच्या घरी जरी वर्कचं ड्रेस मटेरियल आलंय असं ती नुकतंच म्हणाली होती. ते मिळालं असतं तर माझं काम होणार होतं. संध्याकाळी कधीतरी त्या दोघी देवळात जायच्या, पण ह्या वेळेपर्यंत त्या घरी नक्कीच आल्या असतील असा विचार माझ्या मनात आला म्हणून मी कपडे ठाकठीक करून तशीच निघाली. घराच्या आवारात शिरतानाच सुलभाच्या किंचाळण्यांचा आवाज आला. कुणीतरी मारावं डागावं तशी ती ओरडत होती. खरोखर जर कुणाला माहीत नसतं तर नक्कीच कुणीतरी कुणाला तरी जबर छळतंय असं वाटलं असतं. आज सुलभाचं काहीतरी जास्तच बिघडलेलं दिसतंय. मी थबकले. त्यांच्या घरी जावं की न जावं अशा विचारात पडले. सुलभाशी गोडी गुलाबीनं बोलायचा आणि प्रतिभाचं मन राखायचा आत्ता ह्या क्षणी मला अगदी कंटाळा आला होता. पण दूर कुठेतरी जायचं आणि काहीतरी प्रेझेंट हुडकायचं हेही नको वाटत होतं. तशीच त्यांच्या घराशी पोचले. दार किंचित लोटलेलं होतं. मी दाराशीच घुटमळले. सुलभाला कोणत्या शब्दात गप्प करावं याची जुळवाजुळव करतच मनाचा धडा केला. मी दारावर टकटक केलं, पण त्याचा आवाज आत पोचला नसावा. मी दार ढकललं. सुलभाची माझ्याकडे पाठ होती. ती जमिनीवर फतकल मारून बसली होती. शेजारी एक पायताण पडलं होतं. ती काही पायताण ठेवायची जागा खासच नव्हती. सुलभाचा हात प्रतिभाच्या हातात होता आणि प्रतिभा तो जीवाच्या आकांतानं दातोट आवळून पिळवटत होती. विफलतेतून आलेलं प्रतिभाच्या चेहऱ्यावरचे ते हिंस्र भाव पाहून मी सरकले. ताई नको ग, मी पुन्हा नाही बाहेर जाणार, नाही कोणाशी बोलणार. सुलभा कळवळून विनवण्या करत होती आणि बेभान झाल्यासारखी प्रतिभा डाव्या हातानं सुलभाची वेणी खेचत उजव्या हातानं हात पिळतच होती. कुठून एवढी खा झाली आहे तुला कळत नाही. तुझ्यासाठी मी मन मारते, मला नाही आहे शरीर, पण मी नाही शेण खात कुठे जाऊन, मरत का नाहीस एकदाची.
प्रतिभाचा नेहमीचा हसरा सोशिक चेहरा आता नव्हता. ही कोणी भलतीच प्रतिभा माझ्यासमोर उभी होती का? क्षणात मला त्या दिवशीची धारप वहिनीने दाखवलेली ती वही आठवली. इतक्यात प्रतिभाचं माझ्याकडे लक्ष गेलं. एकमेकींकडे पाहत आम्ही दोघीही जागच्या जागीच थिजून गेलो.